या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। राज्यात शेतकरी, दिव्यांग, ग्रामपंचायत कर्मचारी व इतर दुर्लक्षित घटकांच्या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू आक्रमक झालेत। त्यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आली असून त्यामुळे राज्यभरात वातावरण तापलंय। सरकारने दिलेली आश्वासनं पाळली नसल्यानं प्रहारकडून पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेण्यात आलाय। 8 जूनपासून बच्चू कडू यांनी मोझरीच्या गुरुकुंज आश्रमात उपोषण सुरू केलं होतं। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीसमोर केलेल्या या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारनं मध्यस्थी केली। मंत्री उदय सामंत यांनी भेट घेऊन आश्वासनं दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं। मात्र त्यानंतर सरकारनं ठोस पाऊल न उचलल्यानं बच्चू कडू यांनी पदयात्रा आणि आता चक्काजाम आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय। प्रहार पक्षाच्या आंदोलनानं आता जोर धरलाय। बच्चू कडू यांनी थेट सरकारवर निशाणा साधत म्हटलंय, सरकारलाच वाटतं महाराष्ट्र अशांत राहावा म्हणून शेतकऱ्यांना न्याय देण्यात टाळाटाळ केली जाते। सरकार दिशाभूल करत आहे आणि आम्हाला दबाव तंत्राने थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय। स्पष्ट इशारा त्यांनी दिलाय की आंदोलन आता सरकारच्या हातात राहणार नाही। या चक्काजाम आंदोलनाला मनसे आणि इतर संघटनांनी देखील समर्थन जाहीर केलंय। पावसाचे अपयशी अंदाज, कृषी मंत्र्यांच्या वादग्रस्त भूमिका आणि शेतकऱ्यांची वाढती निराशा लक्षात घेता हे आंदोलन व्यापक होण्याची शक्यता वर्तवली जाते। शेतीचं काम सुरू झालं तरी शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे। प्रहारच्या आंदोलनाला जोरदार प्रतिसाद मिळू शकतो। चक्काजामला रोखण्यासाठी सरकारनं नागपुरात प्रहारच्या 200हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। याला बच्चू कडू यांनी विरोध दर्शवत जिथे पोलीस अधीक्षक आंदोलन करू देणार नाही तिथे आम्ही चक्काजाम करू असं ठाम सांगितलंय। त्यामुळे आता येत्या काही दिवसात राज्यातील अनेक भागांमध्ये रस्ते रोखण्याची शक्यता आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि विरोधकांमधील संघर्ष तीव्र होऊ शकतो। प्रहारच्या मागण्या केवळ कर्जमाफीपुरत्या मर्यादित नसून शेतमजूर, दिव्यांग, मच्छीमार, मेंढपाळ व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांपर्यंत विस्तारलेला आहे। त्यामुळे हे आंदोलन एका समाज घटकांपुरतं मर्यादित न राहता राज्यभरातील असंतोषाचं प्रतीक बनू शकतं। सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर। सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट येथे सुरू झाली आहे। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध। खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये, मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये, चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये। याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध। खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल। फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय। हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। प्रोप्रायटर मोहम्मद इसाक, 9503050076। मोहम्मद सोहेल, 8149278745।